बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती पावसासंदर्भातली। पुण्यामध्ये बारामती इंदापूरमध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे पावसाने। बारामती शहरात प्रशासकीय भवनाजवळ वादळी वाऱ्यामुळे झाडही कोसळलं। पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली आहे। इकडे राज्यात मान्सून कधी दाखल होणार याची प्रतीक्षा असतानाच आता मान्सून पूर्व सरीच धुमाकूळ घालत आहेत। पुण्यामध्ये बारामती इंदापुरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसामुळे नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडालेली आहे। बारामती शहरात प्रशासकीय भवनाजवळ एक झाडही कोसळलेलं आहे। तर महाराष्ट्रातील नागरिकांची प्रतीक्षा आता काही दिवसांतच संपणार आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे। मान्सूनचा पहिला पाऊस हा तळ कोकण आणि गोवा या किनारपट्टीच्या भागात पडणार आहे। दक्षिण पश्चिम नैऋत्य मान्सूनचा प्रवाह वेगाने पुढे सरकत असून अरबी समुद्रातील बाष्पामुळे या भागात मुसळधार पावसाला पोषक वातावरण तयार झालंय। मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यभरात तापमानात घट होऊन उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी पूर्ण करावी असं आवाहन कृषी विभागाने केलेलं आहे। दक्षिण कोस्टल कर्नाटकातील मंगलोर इथपर्यंत तो पोहोचलेला आहे आणि दक्षिण तामिळनाडूतल्या काही भागामध्ये सुद्धा तो पोहोचलेला आपल्याला दिसून येतोय। आणि आपण बघू शकतो की अरबी समुद्रातील बऱ्याच ठिकाणी त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा तो पोहोचलेला आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर बघितलं तर गोवा आणि तळ कोकणामध्ये तो येण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातील बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तिथे मान्सूनचं आगमन होण्याचे चान्सेस आहेत। महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आपण येलो अलर्ट दिलेला आहे येणाऱ्या 3 ते 4 दिवसांसाठी।